नाशिक महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची एटीएमद्वारे फसवणूक झाली आहे। अशोक बाबूराव शिराळे राहणार गौतम नगर उपनगर नाशिक हे नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे। यांचे दर महिन्याला पेन्शन येत असून अशोक बाबूराव शिराळे हे घरखर्चासाठी पैसे लागत असल्यामुळे आपल्या पेन्शन अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी गेले असता उपनगर येथील एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांच्या पाठीमागे दोन अज्ञात व्यक्ती उभे होते। अशोक बाबूराव शिराळे यांनी 2-3 वेळेस एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण पैसे काही निघाले नाही। त्याच वेळेस पाठीमागे उभे असणाऱ्या दोघांनी त्यांना काका तुमचे पैसे निघत नसेल तर आम्ही पैसे काढून देतो म्हणत शिराळे यांची एटीएम घेऊन मशीनमध्ये घातले असता व परत काढले असता तुमच्या एटीएम मध्ये पैसे शिल्लक नाही असे म्हणत शिराळे यांची एटीएम त्यांनी घेतले व त्यांना दुसरेच एटीएम देऊन ते दोघं त्या ठिकाणाहून पसार झाले। नंतर त्यांनी पंचवटीमधून 30,000 रुपये काढले असता शिराळे यांच्या मोबाईलवरती मेसेज आला। त्याचवेळी शिराळे यांनी त्यांचा मुलगा स्वप्नील शिराळे यास मेसेज दाखवला असता स्वप्नील शिराळे यांनी त्यांना सांगितले की तुमचे पैसे दुसऱ्याच अकाउंटमधून काढले आहे। सदर माहिती समजताच अशोक बाबूराव शिराळे हे उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले व आपली सर्व हकीकत सांगितली व पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे। अशोक बाबूराव शिराळे राहणार उपनगर नाशिक महापालिका कॉलनी। कोणत्या बँकेत अकाउंट होतं तुमचं? अहो मी 26 तारखेला बँकेच्या म्हसोबाच्या पाठीमागचं SBIचं एटीएमचं आहे ना, त्या एटीएम मध्ये गेलो होतो। पैसे काढायला लागलो असे कार्डच केलं, 2 नंबर बटन दाबले तेवढ्यात एक माणूस आला। तो म्हणे काका मी काढून देतो द्या म्हणलं नको भाऊ मला हात दिली। त्याने गाय हातातून घेतलं त्याचं एटीएम माझ्याकडे टाकलं। म्हणून लाईट लागली म्हणून तुम्हाला तिकडे जावं लागेल म्हणे बँकेमध्ये। आणि मी घरी आलो क्रॅक करून पाहिलं ते मॅडम म्हणा काका तुम्हाला स्लिप भरायसाठी तुम्ही पासबुक घेऊन या। म्हणून मी गेलो पासबुक आणायला। पासबुक आणायला गेलो तर मी गेला कंटाळा, मग दुसऱ्या दिवशी गेलो घेऊन पाहतो काहीच पैसे नाही राहिले, सर्व पैसे काढून। किती पैसे गेले तुमचे? जवळजवळ माझे 33,000 रुपये गेले। 33,000 रुपये? कुठल्या बँकेतून गेले? SBI बँकेतून गेले। SBI म्हणजे तुमचं SBI बँकेचं एटीएम होतं का? एटीएम होते, SBI बँकेचं एटीएम होतं। न्यूज रिपोर्टर तौसिफ शेख, S9 मीडिया, नाशिक।